नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत कपिलनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून एमडी विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली। आरोपीच्या ताब्यातून एमडी पावडर व एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला। या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कडक कारवाई सातत्याने सुरू आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत कपिलनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कामगार नगर उर्दू शाळा परिसरात छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी आरोपी मोहम्मद सलमान अन्सारी याच्या ताब्यातून 5.63 ग्राम एमडी पावडर व एक मोबाईल फोन जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे किंमत सुमारे 57,000 रुपये असल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा आरोपी फैजान अहमद हा फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। काल आम्हाला एक माहिती मिळाली होती की कामगार नगरचे जे ग्राउंड आहे तिथे दोन इसम एमडी विक्री करता येणार आहेत। त्यावरून आमच्या डीबी टीमने सापळा रचला आणि त्या ठिकाणी दोन इसम आले। त्यांना आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून एक पळाला आणि जो ताब्यात मिळाला त्याचं नाव आहे मोहम्मद सलमान अन्सारी, वय 26 वर्ष, राहणार SRA कॉलनी उपलवाडी। त्याला पकडले असताना त्याला चेक केले तर त्याच्या ताब्यातून आम्हाला एकूण 5.63 ग्राम एमडी मिळाली आणि त्याचा एक मोबाईल, असं एकूण 57,300 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आणि काल गुन्हा दाखल करून आज मान्य कोर्टासमक्ष त्याला पेश करणार आहोत। यात जो पळालेला आरोपी आहे तो आहे फैजान अहमद समीर अहमद, हा आहे कामगार नगरचा। याला पण आम्ही शोध घेत आहोत आणि आज मान्य कोर्टासमोर पेश केल्यानंतर PCR मध्ये सदरचा जो एमडी पदार्थ आहे यांनी कुठून आणला होता आणि कोणाला विक्री करणार होता आणि याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस हे आम्ही तपासणार आहोत।